आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला। फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा। तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव, शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत। डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली येथे पाणी फाउंडेशन आयोजित गटशेती प्रीमियर लीग फार्मर कप 2025 अंतर्गत शेतकऱ्यांचा केला सन्मान। डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली येथे पाणी फाउंडेशन आयोजित गटशेती प्रीमियर लीग फार्मर कप 2025 अंतर्गत बोशेतील संजीवनी कृषी पर्यटन केंद्रात शेतकरी सन्मान सोहळा झाला। जिल्हा परिषद कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ आणि आत्मा प्रकल्प संचालक अभय कुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। महिला व पुरुष शेतकरी गटाला प्रमाणपत्र आणि सन्मान देण्यात आला। हिरवं शिवार महिला शेतकरी गट आणि नंदनवन शेतकरी गट यांचा विशेष गौरव झाला। जत आटपाडी तासगाव तालुक्यातील गटशेती चळवळीतील शेतकरी कार्यकर्ते आणि सांगली पाणी फाउंडेशनची टीम उपस्थित होती। समन्वयक प्रशांत गौंडी, तालुका समन्वयक व प्रशिक्षकांनी आयोजन केले। हिरवं शिवार गटात अर्चना दिलीप बेळुंके यांनी निमंत्रकाची भूमिका समर्थपणे पार पाडली। त्यांना प्रतिभा शांत, भाग्यश्री चव्हाण, नुकुल चव्हाण, वैशाली चव्हाण, विद्या चव्हाण, सावित्री दुगाणे व वृषाली शेलार यांनी सहकार्य केले। या गटाने पाणी फाउंडेशनचे निवासी प्रशिक्षण न घेता दिलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर फार्मर कप 2024 मध्ये थेट फायनल गाठली होती। गटशेती प्रीमियर लीग 2025 मध्येही या गटाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून उमेद अभियानाचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.